तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया हरी मस्तक हे पाया मस्तक हे पाया वारी सताच्या वारी सता वारी सताच्या वारी सता तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचं श्रेष्ठत्व महात्म्य त्यांची थोरवी वर्णन करणारा महाराजांच्या समकालीन असलेले वेद वेदांत या विषयातले प्रकांड पंडित एकेकाळी जगद्गुरु तुकोबारायांशी ज्यांचा वैचारिक विरोध होता आणि नंतर तेच तुकोबारायांचे 14 टाळकऱ्यांपैकी अनुयायी झाले सहकारी झाले असे रामेश्वर भट्ट यांचा हा अभंग महाराजांच्या सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्या अल्पमतीनं जसं काही अल्प स्वल्प चरित्र आणि त्या माध्यमातून महाराजांनी तुमच्या आमच्या जीवनाला दिलेले जे थोर विचार आहे त्यालाही काही उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्याला संकल्पित वेळेमध्ये करायचा आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नपूर तालुक्यातील बाजार सावंगी जे गाव पारमार्थिक सामाजिक शेती आणि इतर अशा सर्व विषयामध्ये या भागातलं एक प्रमुख गाव म्हणून ओळखलं जातं. बाजारपेठेचं गाव आणि आपल्या या गावाला परमार्थ सेवेची अत्यंत जुनी परंपरा लाभलेली आहे. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या पुढाकारातून श्रद्धेतून संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह 44 वर्ष आपल्या या सेवेला
यावर्षी पूर्ण होत आहेत. 44वे वर्ष आपलं सुरू आहे. अर्थात कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्याच्या पाठीशी काही प्रेरणा असाव्या लागतात, काही आशीर्वाद असावे लागतात. आणि म्हणून हे जे भक्तिकार्य आपल्या गावामध्ये सुरू झालं त्याचं कारण आहे वैकुंठवासी परमश्रद्धेय अण्णासाहेबजी महाराज आनंदे देवगिरीकर यांची परमकृपा त्यावेळी लाभली. तदनंतरच्या काळामध्ये वैकुंठवासी मामा सर्वांनाच ज्यांचा सहवास घडला असे सुरेंद्रजी महाराज असतील यांचे कृपाशीर्वाद, आदरणीय बाबासाहेबजी महाराज आनंदे, उद्धवजी महाराज आनंदे यांचं या कार्यक्रमाला लाभलेलं नेतृत्व आणि अशा या सगळ्या संत महात्म्यांच्या कृपाप्रसादानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. हा कार्यक्रम संपन्न होत असताना संत बहिणाबाई महाराजांची मला वाटतं दुपारी रामायण कथा जी आहे ती संत बहिणाबाई संगीत विद्यालय शिऊर येथील आमचे काशीनाथजी महाराज गायकवाड या रामायण कथेचं निरूपण या ठिकाणी करतायत. आणि सायंकाळी एक वेगळा उपक्रम बाजार सावंगी आपल्या ग्रामस्थांनी, भजनी मंडळ, गावातील कार्यकर्ती मंडळी, वडीलधारी मंडळी सगळ्यांनी एकत्र बसून एक चांगला गोड निर्णय यावर्षी घेतला आहे की प्रत्येक दिवशी एका संतांचं चरित्र त्या निमित्तानं गायलं जावं, ते सर्व भाविकांना अवगत व्हावं. आणि म्हणून प्रत्येक कीर्तनकारांना एका संतांविषयी सेवा करायला सांगितलेली आहे. ही सुद्धा या सप्ताहाची एक वेगळी बाजू आणि एक महत्त्वाचा विषय असं मी म्हणेन. संत चरित्र हे कीर्तनातून कथेतून येतच राहतं. मला कमी राहू दे, आवाज फार होत आहे, कमी राहू दे. परंतु स्वतंत्र कमी राहू दे ना, भोंग्याचे आवाज कमी करतो. स्वतंत्र तो विषय एकदा दिल्यानंतर तो कीर्तनकार आणखी त्या विशिष्ट त्याच्या संकल्पित वेळेमध्ये त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून एक चांगली संकल्पना, एक चांगला उपक्रम यावर्षी आपण या ठिकाणी हा राबवलेला आहे. त्यातल्या त्यात ही गोष्ट आणखी एका अर्थानं चांगली आहे की ज्या आमच्या आदरणीय कीर्तनकारांना विषय सोडून भरकटायची सवय आहे, त्यांना काय तुम्ही इकडे तिकडे पळायला सोय ठेवलेली नाही. यावर्षी पळतील कुठे, कारण विषय वाटून दिलेला. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं घडतं, अभंग एक घेतला जातो, विषय तिसरीकडेच चालतो. अभंग देवाचं वर्णन असतं किंवा संतांचं वर्णन असतं आणि असलेले विचार हे सगळे समाजाच्या काही उपयोगाचेच नाही असे होतात. तेव्हा असं काही करायला मला असं वाटतं तुम्ही संधी आमच्यापैकी कोणाला इच्छा झाली तरी तशी काही ठेवलेली नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे. चला, बोलण्याचा भाग असा आहे की आपण चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहे आणि राबवत असताना खरं म्हणजे खूप गुणवान अशी मंडळी आपल्या सप्ताहाला यावर्षी आपण निमंत्रित केली. आदरणीय संगीत विशारद किशोरजी महाराज दिवटे, उद्धवजी महाराज शिंदे आणि मृदंग विशारद आमचे जुने सहकारी असलेले चंद्रकांतजी महाराज पांचाळ, ही त्रिमूर्ती म्हणजे महाराष्ट्रातील एक नामवंत मंडळी आहे. ध्यानात घ्या, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये या सर्व मंडळींना लोक आदरानं ओळखतात, आपापल्या भागामध्ये आदरपूर्वक बोलावतात. मग आपला मराठवाड्याचा विभाग असेल, विदर्भाचा भाग असेल, खानदेशाचा विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणचा भाग असेल, कुठेही जा, या सगळ्या मंडळींचा अतिशय चांगला परिचय, चांगली सेवा. आणि म्हणून मोठा आनंद झाला फेटा बांधतानाच की सुंदरते ध्यान एवढं सुंदर सुरुवात झाली. आणि म्हटलं चांगला योग आहे. अर्थात आपला हा परिसर सुद्धा या भजन भक्तीच्या दृष्टीनं तसा समृद्ध आहे, श्रीमंत आहे असं म्हणावं लागेल. आपले श्यामसुंदरजी महाराज यांच्यासारखी अतिशय गोड गुणवान मंडळी आपल्या या भागाला लाभलेली आहे. आणि म्हणून आपल्या भागातील सुद्धा सगळे विद्वान गुणीजन, आदरणीय आमचे गुरुबंधू कीर्तनकार, प्रवचनकार सर्वांचा सहभाग टाळकरी भजनी मंडळी यांचा आहे. गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, विद्यमान सरपंच किंवा सगळे आजी माजी पदाधिकारी, माता भगिनी
आपली सर्वांचीच उपस्थिती आणि सहकार्य सहभाग या कार्यक्रमामध्ये मोठा दिसून येतोय. आज या कार्यक्रमाला आमच्या समवेत शिवराई तालुका गंगापूर येथून आलेले तुकारामजी कुंजर पाटील, पिंपरखेडा येथून आलेले सुदामरावजी खजिनदार, हेही पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आणखी सुद्धा या पंचक्रोशीतले अनेक पाहुणे आहेत. तेव्हा आपणा सर्वांनाच धन्यवाद सुरुवातीला देतो. आणि हा कार्यक्रम जो संपन्न होतोय, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दररोज वेगवेगळ्या संतांची चरित्र या ठिकाणी गायली जाणार आहेत. आमची आदरणीय कीर्तनकार मंडळी त्यावरती भावपूर्वक निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण सर्वांनी माझ्याकडे जगद्गुरू तुकोबारायांची सेवा सोपवलेली आहे. खरं म्हणजे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांची चरित्र, महात्म्यांची चरित्र आपण नजरेसमोर का ठेवावी? मुळात ती चरित्र सेवेनं, पुण्यकार्यानं आणि विविध अशा सद्गुणांनी भरलेली ती चरित्र आहे. आणि एक नियम आहे, तो जुन्या काळापासून ते वर्तमान काळापर्यंत आजही चालू आहे. जसं आपण चिंतन कराल तसं आपलं जीवन घडत असतं. चिंतन कशातून घडतं? जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, जे आपण बोलतो, जे वाचतो, या सगळ्यातून मनबुद्धीचं बघ चिंतन सुरू होत असतं. जे पाहिलं, ऐकलं, वाचलं, बोललं गेलं, यातून एक चिंतन प्रक्रिया सुरू होते. याचा अर्थ चिंतन चांगलं घडायचं असेल तर हे सगळे दृक्श्राव्य विषय जे आहेत ते सुरुवातीला कसे पाहिजे? चांगले पाहिजे. तुम्ही चांगल्या विषयावर चर्चा करा. मी जुन्नर तालुक्यामध्ये गेलो, एका तरुण शेतकऱ्याच्या घरी आम्हाला चहा पाण्याला नेलं आणि त्याच्याशी सहज बोलत होतो. त्यानं सांगितलं, आमच्या 10 मित्रांचा एक गट आहे, आम्ही संध्याकाळी दूध घालायला गावात आलो की शेती या विषयावर चर्चा करतो. साधारणपणे माझ्या शेतात कुठलं भाजीपाला पीक वगैरे आहे, कुठली फवारणी केली पाहिजे, बाजारपेठ कुठली चांगली आहे. मी म्हटलं, गड्या तुमच्या 10 मित्रांसारखे सगळेच जर मंडळी अशा हिताच्या गोष्टीवर चर्चा करायला लागले तर किती सर्वांचं कल्याण. माझ्या बोलण्यातला दुसरा अर्थ तुमच्या ध्यानात आलाय की जगामध्ये पुष्कळ लोक असे आहे की त्या चर्चेतून काही निष्पन्न होण्यासारखं नसतं. चर्वित चर्वण त्याला म्हणतात, गुऱ्हाळ घालणं म्हणतात, किंवा अनंत वाचाळ बरळती बरळ असं ज्ञानोबाला हरिपाठामध्ये झालं. असं एक जण लंगडत येत होता समोरून आणि 2 जण इथे बसून चर्चा करायला लागले, हा का लंगडतो? एक जण म्हणला गाडीवरून पडला असेल म्हणून लंगडत असावा. दुसरा म्हणला त्याच्या पायात काटा भरला असावा, त्याच्या शेताकडे जरा काटे वगैरे आहे. दोघांची चर्चा वादावादीपर्यंत पोहोचली. नाही, माझंच म्हणणं खरं आहे, तो गाडीवरून पडला असावा. हा म्हणतो नाही, माझंच म्हणणं खरं आहे, त्याच्या पायात काटा भरला असावा. तोपर्यंत तो आपला बिचारा थोडंसं त्याला काय लंगडत लंगडत जवळ आला. त्यांचाच मित्र होता तो तिसरा. तो म्हणला, अरे एवढे मित्र आपण भांडताय काय? भांडताय म्हणजे तुझ्याहून भांडतो. झालं काय? म्हणे तू लंगडतो का हे सांग. तो म्हणला, लंगडायचं काय नाही, चपलाचा अंगठा तुटला म्हणून आपला असं चाललो होतो. याला म्हणावं गुऱ्हाळ घालणं. विठाला विठाला मला असं वाटतं की जगातली जी श्रेष्ठ माणसं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून जगद्गुरू तुकोबारायांपर्यंत, महर्षी व्यास वाल्मिकी वशिष्ठांपासून ते माऊली नाथ महाराज नामदेवराय या सर्व संतांपर्यंत जर पाहिलं तर या लोकांनी आपली वाणी, आपलं चिंतन, आपलं कार्य हे सतत काही ना काही हिताच्या साठी वापरलंय. अयोग्य ठिकाणी याचा वापर त्यांनी कधी केला नाही. सतत चांगल्या गोष्टीचं चिंतन ते करत राहिले. शिवरायांचंच बघा ना, मित्रांना एकत्र करून फक्त जर का गमती जमती आणि करमणुकीच्या चर्चा करत बसले असते तर स्वराज्य निर्माण झालं असतं का? आणि आत्ता या मंडपामध्ये हे भजन कीर्तन आपल्याला करता आलं असतं का? एवढी कठीण परिस्थिती त्या काळामध्ये होती. एका बाजूला मुघलशाही आहे दिल्लीच्या तख्तावर, दुसऱ्या बाजूला विजापूरमध्ये आदिलशाही आहे, अहमदनगरमध्ये निजामशाही होती आणि गोवळकोंड्याला कुतुबशाही होती.
नंतर निजामशाही तिकडे गेली, मग गोवळकोंडा म्हणजे हैदराबादच. पण सुरुवातीची रचना अशी होती, ही निजामशाही सुरुवातीला अहमदनगरमध्ये होती. आणि असा तो कालखंड आहे की ज्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय या महाराष्ट्राच्या पटलावर झालेला. काळ हा इतका चुकीचा आलेला होता त्यावेळेला. दोन बाजूचं संकट या भारतीय ऋषीमुनींच्या विचार परंपरेवर निर्माण झालं होतं. एकूणच या आपल्या धर्म संस्कृतीवरती दोन प्रकारचे आघात होते. सुरुवातीला मी आपल्याला सांगून जातो. एक आघात असा होता, धर्मातलेच धर्ममार्तंड लोकांना आपला परका लहान मोठा या भेदभावानं दूर सारत होते. खरं म्हणजे संकटाच्या वेळी सगळे एक झाले पाहिजे, पण त्याच वेळेला यांना दुष्ट बुद्धी सुचलेली होती आणि हे सगळे हा लहान तो मोठा, हात वरच्या आळीचा तो खालच्या आळीचा, अशा गप्पा मारण्यामध्ये गुंग झालेले होते. म्हणजे परिस्थिती इथपर्यंत येऊन पोहोचलेली होती की शूद्राला शूद्र म्हणतील यात नवल नाही. हे धर्म मार्तंड एवढे मत्त झालेले होते की वैश्य आणि क्षत्रियाला सुद्धा ते शूद्र मानू लागले होते. आणि याचे पुरावे पाहिजे असतील, मी रेकॉर्डली बोलतोय हे सगळं, तर गाथा वाचा, शिवरायांचं चरित्र वाचा आणि मग आपल्या लक्षात येईल. विठाला विठाला एका बाजूला आपणच आपला धर्म संपवायला निघालो अशी परिस्थिती, आणि दुसऱ्या बाजूला परकीयांचं आक्रमण हे तर आवासून होतं. कधी एकदा हा महाराष्ट्र आम्ही गिळंकृत करतो, कधी ही सगळी धर्मांतर घडवतो, आणि कधी जगामध्ये आमचाच विचार आम्ही प्रस्थापित करतो. अशासाठी उद्युक्त झालेले ते मोगल असतील, ती आदिलशाही, ती निजामशाही, ती कुतुबशाही असेल, काळ हा संपूर्ण असा परास्त मनोभूमिका लोकांची झालेली. म्हणजे भल्या भल्यांनाही असं वाटत होतं की आता यातून सुटणे नाही. जसं एखादं मोठं वादळ यावं आणि त्यामध्ये आपलं मन भयग्रस्त व्हावं की आता आपण वाचत नाही किंवा आता आपलं घर झोपडं हे राहत नाही, वादळच तेवढं आहे. तर या महाराष्ट्रावर आणि भारतावर त्यावेळेचा इतिहास ज्या वेळेला तुम्ही एकरूप होऊन अभ्यासता, त्यावेळेला ती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर अशी दिसू लागते. सगळी ती चित्र आपण जरी आज या 21व्या शतकात आज जगत असलो तरी ते 16वे शतक आपल्याला आपल्या डोळ्यासमोर सचित्र उभं राहतं की काय परिस्थिती असेल. तुकोबाराय म्हणतात ना, सांडोनिया राम राम कीर्तन म्हणजे फक्त काय, कीर्तनकार गायक आणि वादक नाही करू शकत. घुळघुळा वाजती टाळ. टाळकरी म्हणजे भयंकर सावध लागतो. तो सीमेवर उभा असलेला सैनिक जेवढा सावध लागतो ना, तेवढा टाळकरी. आणि टाळाशिवाय आनंद नाही. तुम्हाला सांगतो, तो घोष जो होतो ना, तो खरा टाळातून होत असतो. म्हणून टाळाटाळी करायची नाही 2 तास. विठाला विठाला सांगण्याचा मतितार्थ असा आहे. तुकोबाराय त्यावेळची परिस्थिती डोळ्यापुढे आणतात. म्हणाले, इतकी वाईट परिस्थिती होती की ब्राह्मण राम राम म्हणण्यापेक्षा दोम दोम म्हणून आपला जीव कसा वाचेल, म्हणजे तोही वाऱ्यासोयी उफणू लागला होता. सगळेच भयग्रस्त होते. आणि अशा वेळेला हे 2 तेजपुंज महात्मे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये प्रगटले. आणि यांनी केलेलं कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं राहिलं नाही, भर आणि मानव जातीसाठी ते उपकारक हितकारक ठरलं, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून असा तो कालखंड, आणि अशा कालखंडात जगद्गुरु तुकोबारायांचा जो जन्म झाला 16व्या शतकामध्ये, अर्थात इसवी सन 1600, बरं का. आणि शालिवाहन शक जर म्हटलं तर ते 1500 आहे. मी ते पुढे सांगेल आपल्याला. परंतु महाराजांचा जन्म एका अत्यंत पवित्र अशा घराण्यामध्ये झाला, ज्या घराण्याचं कुळ नाव हे आंबिले होतं, आडनाव हे मोरे होतं. ज्यांना महाजन ही उपाधी होती,
इनामदार ही उपाधी होती. त्याचबरोबर जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ज्यावेळेला सर्वस्व संपलं त्यावेळेला त्यांनी स्वतःलाच गोसावी म्हणून घेतलं आणि त्यामुळे गोसावी हे सुद्धा नाव त्यांना लावलं गेलं. विठाला विठाला. आणि नंतर पुढे देहूची मंडळी म्हणून त्यांना देहूकरही म्हणायला लागले. आज तुकोबारायांच्या वंशजांना मोरे म्हणतात, इनामदार म्हणतात, देहूकर म्हणतात. तर ही सगळी महाराजांची परंपरा आहे. महाराजांच्या मूळ परंपरेमध्ये म्हणजे 12व्या शतकात ज्या काळी ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले, अवतीर्ण झाले, त्याच काळी महाराजांच्या वंशातले मूळ पुरुष विश्वंभर बाबा हे माऊलींच्या समकालीन होते. म्हणजे महाराजांच्या अगोदरची 8वी पिढी. महाराजांना फार अभिमान होता या सगळ्या गोष्टीचा. ते म्हणायचे, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. हे माझं भाग्य आहे. तुकोबाराय म्हणाले की माझ्या वाड वडिलांनी आम्हाला ही दिलेली सेवा आहे. विश्वंभर बाबा हे विठोबाचे निष्ठावंत भक्त. म्हणजे 12व्या शतकाच्या अगोदरही विठोबा भीमेच्या तीरावर होता, चंद्रभागेच्या, पण त्याकडे ओढ नव्हती. समाज तिकडे जात नव्हता. जसं एखादी गोष्ट आपल्या जवळच असावी पण ती आपल्याला माहिती नाही. एखादी वनस्पती आहे घराशेजारी आहे परंतु आपल्याला त्याचं ज्ञान नाही. जसं गुळवेल भरपूर होता पण कोरोना आला आणि गुळवेलाचं महत्त्व सगळ्यांना कळालं. काही गोष्टींचं महत्त्व त्या त्या काळात गेल्याशिवाय ते अनुभवायला मिळत नाही. तसं जसजसं महाराष्ट्रामध्ये परकीय आक्रमण वाढू लागलं, एकत्र येण्याची नितांत गरज भासू लागली आणि ज्ञानोबारायांच्या, नामदेवरायांच्या, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई या सगळ्या संतांना लक्षात आलं एक विठोबाची भक्ती अशी आहे की ती सगळ्यांना एकत्र आणू शकते. इथे उच नीच भेदभाव नाही आहे. हा विठोबा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आणि म्हणून आपण या महाराष्ट्राचं जे प्रमुख दैवत आहे आणि आजपर्यंत जे जे अवतार झाले त्या अवताराचं एक निजरूप उघड परब्रह्म इथे उभं आहे. या कलियुगात दर्शन देण्यासाठी लोकांना आपण तिकडे प्रेरित केलं पाहिजे. आणि म्हणून जसं एखादा भिकारी एका जागेवर बसून भीक मागतो, आयुष्यभर भीक मागता मागता शेवटी त्याचा तिथेच मृत्यू होतो. तो मेल्यानंतर गावातली 4 माणसं येतात, त्याला कुणीच नाही आहे म्हणून त्याचा अंत्यसंस्कार करायचा असतो आणि उचलतात. यानं इथे काही जमिनीत ठेवलंय की काय मागितलेली भीक म्हणून खोदायला लागतात. तर त्याच जागेमध्ये एक सोन्याचा हंडा 4-5 फुटावर खाली निघतो. मी गोष्ट संपली माझी. भिकाऱ्यानं आयुष्यभर भीक मागितलं. कुठे बसून मागितलं? सोन्याच्या हंड्यावर बसून. मग का सोन्याचा उपयोग झाला नाही? त्यानं कधी प्रयत्न केला नाही, तशी कधी कल्पनाही केली नाही इथे काय असू शकेल. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या आहाती सहस्रवरी. पुष्कळ उदाहरण आहे. तसं कधी कधी असं होतं की एखादं दैवत, एखादा ग्रंथ, एखादा पवित्र विचार हा आम्हाला आमच्या वाडवडिलाकडून किंवा आमच्या भाग्यानं मिळालेला असतो पण आमचं जर लक्षच त्याच्याकडे गेलं नाही. तसं विठोबा हे दैवत युगे 28 विटेवरी उभा. पण माऊलींना अवतार घ्यावा लागला तेव्हा लोक पंढरीच्या वाटेला लागले. टाळी वाजवा माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. माऊलींनी पुढाकार घेतला, मिळविली मांदी वैष्णवांची. त्यावेळेला
सर्व वैष्णव मांदियाळी, सर्व जाती धर्मातले भाविक भक्त, लहान थोर, गोर गरीब श्रीमंत कोणताही भेदभाव न करता वारकरी संप्रदायानं या जगाला सर्वात महत्त्वाची देणगी कोणती दिली असेल तर ती समतेची देणगी दिलेली आहे. या लहान मोठेपणामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव जो समाज विभागला जातोय आणि त्यातून जे या धर्मसंस्कृतीचं नुकसान होत आहे याचा विचार या संतांपुढे होता. जसं घरामध्ये कर्त्या पुरुषाला वाटत असतं की 4 लेकरं आहे आपली, यांनी निदान योग्य वेळी तरी एकत्र यावं, बसावं, बोलावं, काही प्रश्न एकत्र सोडवावे. त्या पद्धतीनं या समाजाला एकसंग ठेवण्याचं काम हे संतांनी केलं, वारकरी संतांनी केलं. त्या काळात जर हे वारकरी संत अवतीर्ण झाले नसते तर हा धर्म, ही संस्कृती ही आपल्याला आज ज्या स्थितीत दिसते, कारण शेवटी इंग्रजांनी सुद्धा फोडा आणि राज्य करा हीच नीती वापरली. मुघल आले किंवा अगदी वेगवेगळे लोक इथं आक्रमणाला आले, त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ज्या रियासती होत्या, वेगवेगळे छोटे छोटे राज्य होते भारतामध्ये, या सगळ्यांना कोणाला एकाला कधी जवळ धरायचं, दुसऱ्यावर आक्रमण करायचं. कधी राजपुतांना जवळ घ्या, मराठ्यावर आक्रमण करा, कधी मराठ्यांना जवळ घ्या, दक्षिणेवर आक्रमण. तुम्ही जरा इतिहास वाचा तर खरं काय आहे त्याच्यामध्ये नेमकं. आणि मग या सगळ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संत वेगळा विचार करताना दिसतात. अनेक लोक या लोकांच्या वागण्याला फसत होते. छत्रपती शिवराय तर इतके श्रेष्ठ होते, या मुघलांनी आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाहनी अनेकांना फसवलं होतं, शिवरायांनी त्यांनाच फसवलं. एक चुणूक सांगतो तुम्हाला. एकदा औरंगजेबाला पत्र लिहिलं महाराजांनी दिल्ली दरबारामध्ये की या विजापूरची जी आदिलशाही आहे याचा आम्हाला प्रचंड त्रास होतोय आणि म्हणून आम्ही तुमच्याशी संगनमत करू इच्छितो. अर्थात त्यांचं सहकार्य घेऊन यांच्यावर दबाव आणला आणि प्रसंगी पुन्हा जुन्नर पर्यंत मोगलशाही होती. म्हणजे दिल्लीचं राज्य हे जुन्नरला त्यांची शेवटची छावणी, त्यांचं शेवटचं ऑफिस असं म्हणू आपण, तिथे होतं. महाराजांनी नंतर त्याच्यावरही आक्रमण केलं, त्यांचाही प्रदेश जिंकला, यांचाही जिंकला आणि स्वराज्याचा विस्तार पुणे परगण्यातून सुरू झाला. तेव्हा सांगण्याचा अर्थ असा आहे की मोठमोठे राजे या लोकांच्या डावपेचाला बळी पडले, पण छत्रपती शिवरायाच्या डावपेचात मात्र हे सगळे वेळोवेळी फसले. विठाला विठ्ठल. आणि म्हणून हा असा कालखंड आहे की एकत्र करण्याची गरज होती. राजांनी काय केलं? जे तुकोबारायांनी केलं तेच त्यांनी, जे ज्ञानोबारायांनी केलं तेच त्यांनी. एकत्रीकरण केलं. गुणवान, कामाची, कष्टाची माणसं, त्याची जात पाहिली नाही, त्याची परिस्थिती पाहिली नाही, त्याचं कुळगोत पाहिलं नाही, तो त्या कामाचा आहे का, पात्रतेचा आहे का. नाही तर बऱ्याच वेळेला फक्त ओळखीचा आहे. एक जण म्हणलं ओळखीचा आहे ना, चल. कशाला म्हणे? पखवाज वाजवायला. आला तर पाहिजे ना. आमच्या चंदू महाराजांसारखा जर तो गुणवान असेल तर उपयोगाचा आहे. ओळखीचा म्हणून कुठे चल, त्याला धा येईना आणि ता येईना. विठाला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानोबारायांची ही जी परंपरा त्या काळापासून सुरू झाली, 12व्या शतकापासून. विश्वंभर बाबा त्यावेळी होते. विठ्ठल भक्ती ज्ञानोबारायांनी प्रेरणा दिली आणि अनेक कुटुंब विठ्ठल भक्तीला लागली. त्यामध्ये हे मोरे कुटुंब सुद्धा विठ्ठल भक्तीला लागलं, ज्याला आपण इतिहासामध्ये जावळीचे मोरे म्हणतो. चंद्रराव मोरे वगैरे यांचा जो इतिहास येतो, तर हे तेच कुटुंब आहे, त्यातलंच हे कुटुंब आहे. नंतर देहूमध्ये येऊन या भागामध्ये ते स्थायिक झाले. मोठं कुटुंब होतं, सधन कुटुंब होतं सर्वार्थानं. विश्वंभर बाबांनी आयुष्यभर वारी केली, थकले. पांडुरंगाने दृष्टांत दिला. महिपती महाराज असं सांगतात चरित्र ग्रंथामध्ये की पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितलं, तुमच्या शेतामध्ये अमुक ठिकाणी मी आलेलो आहे, तुम्ही मला भेटायला येऊ शकत नाही, मी तुम्हाला भेटायला आलो, असं पांडुरंग म्हणाले. विश्वंभर बाबांनी गावातली वडीलधारी मंडळी, भजनी मंडळी, धार्मिक मंडळी सोबत घेतली आणि शेतात जाऊन पाहतात तर तिथे तुळशी, बुक्का वगैरे अशा काही खुणा पडलेल्या होत्या. जमिनीत खोदलं, रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्ती तिथून निघाल्या. त्या मूर्ती स्वयंभू आहे. आज देहूला गेल्यानंतर आपण जे गावामध्ये
मंदिरात दर्शन करतो रुक्मिणी पांडुरंगाचं, त्या विश्वंभर बाबांना प्राप्त झालेल्या मूर्ती आहे. आणि तेव्हापासून त्या विठोबा रखुमाईची सेवा, विश्वंभर बाबांनी ते मंदिर बांधलं, ती सेवा सुरू झाली. पुढे त्यांना 2 मुलं झाली, हरी आणि मुकुंद. हे क्षत्रिय घराणं होतं. कुठे परचक्र आलं, गरज होती युद्धाची, घराणं होतं वारकऱ्याचं, भजनाचं, पण गरज पडल्यामुळे पुन्हा एकदा समशेरी हातात घ्याव्या लागल्या आणि हरी मुकुंद हे युद्धावर गेले. त्या युद्धामध्ये दुर्दैवानं ते धारातीर्थी पडले, त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी ही गर्भवती असल्यामुळे तिला सती जाऊ दिलं नाही आणि ती प्रसूत झाल्यानंतर तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव विठोबा ठेवण्यात आलं. विठोबाचा पुढे पदाजी यांचा जन्म झाला विठोबाच्या पोटी. पदाजींच्या पुढे शंकर यांचा जन्म झाला. शंकर यांच्या नंतर पुढे कान्होबांचा जन्म झाला. कान्होबांच्या नंतर बोल्होबांचा जन्म झाला आणि बोल्होबांच्या आणि कनकाईच्या पोटी जगद्गुरु तुकाराम महाराज प्रकट झाले. अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जो जन्म आहे तो माघ शुद्ध पंचमी, ज्याला वसंत पंचमी आपण म्हणतो, माघ शुद्ध पंचमी, शके म्हणाल तर 1530, शके 1530, कारण शालिवाहन शक आणि इसवी सन याच्यात अंतर आहे. आत्ताचं सांगतो, आत्ता शालिवाहन शक चालू आहे 1944, शालिवाहन शक, आणि इसवी सन काय चालू आहे 2000, म्हणजे असा त्याच्यातला बदल आहे. त्याच्यामुळे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. तर त्यावेळी महाराजांचा जो जन्म झाला ती तिथी होती माघ शुद्ध पंचमी, वार होता सोमवार, आणि शालिवाहन शक होतं 1530. पण आता इसवी सणानुसार जर बोलायचं झालं तर वार सोमवार होता, तारीख 21 जानेवारी होती आणि इसवी सन 1608 होतं. 1608 साली इसवी सणाच्या 21 मार्च तारखेला सोमवारच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांचा, खरं म्हणजे जन्म म्हणता येत नाही, जन्म हा सामान्य जीवाला असतो. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, प्रगट देव होत असतो, नाही का. आयोनी संभव प्रगटला हा राघव. आणि संत हे स्वतःच्या इच्छेनं या भूतलावर अवतार घेत असतात. अवतार तुम्हा धराया, अवतार तुम्हा धराया, कारण संतांचा अवतार अवतरणिका या शब्दातून हा अवतार शब्द तयार झाला. अवतरणिका शिडीला म्हणतात. मराठीमध्ये आपण जर उंचावर घरावर कुठे जायचं असेल तर त्याला शिडी लावतो आणि ती खालच्याला वर जाण्याची सोय करते, वरच्याला खाली येण्याची सोय करते. अवताराच्या निमित्तानं जे उच्च अशा देवपदापर्यंत पोहोचलेले हे संत महात्मे आहेत, ते सामान्याच्या कळवळ्यानं ते उच्च पद सोडून सामान्यांपर्यंत येतात. म्हणून महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठ पदाला, मोक्ष पदाला प्राप्त झालेले हे महात्मे आहे. त्यांना इथे येण्याची आवश्यकता नव्हती. जसं एखाद्याला स्वतः लिहिता येत आहे, पण तो शिक्षक आहे आणि मुलांना शिकवणं ही त्याची जबाबदारी आहे.
मग लिहिता येतंय तरी तो त्या मुलांसाठी बाराखडी गिरवतो, अंकलिपी गिरवतो. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रगट झाले. काळ मोठा सुंदर होता, घराणं हे धार्मिक होतं. अर्थात महाराजांचा जन्म त्यांच्या अगोदर त्यांचे एक थोरले भाऊ आहेत सावजी, त्यांच्यानंतर त्यांचे एक धाकटे भाऊ आहेत कान्होबा, आणि बोल्होबा कनकाई यांना पांडुरंगाच्या कृपेनं झालेली ही सगळी अपत्य होती की देवा तुझी सेवा करील, असं काहीतरी मला अपत्य दे, असं कनकाईनं पांडुरंगाकडे मागितलं होतं. त्यानुसार ही बालकं बालपणीच घरामध्ये संस्कार असल्यामुळे या सर्व बालकांवरती तो अध्यात्माचा संस्कार झाला. मला असं वाटतं की आपल्याला आपली पिढी सुजान सुसंस्कृत जबाबदार घडवावी असं वाटत असेल तर आपण तसं वातावरण निर्माण करणं ही फार मोठी आवश्यकता आहे. आणि वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कुटुंबियांवर असते. ही साधारण घरामध्ये जर देवपूजा झाली तर मुलांना ती आवडू लागते, आरती झाली, पोथीपुराणाचं काही वाचन झालं, आलेल्या पाहुण्यांचा, अर्थात हे सगळं आपल्यासारखी सर्व सज्जन माणसे करतातच आहे, पण हे करीत राहावं लागेल. कारण शिकवण्या लावून इंग्रजी शिकता येईल, गणित शिकता येईल, विज्ञान शिकता येईल, पण शिकवणी लावून धर्म आणि संस्कृती शिकता येणार नाही. ती प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांच्यामध्ये रुजवावी लागेल, मुरवावी लागेल. ते काही शिकून येण्याचा विषय नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला आज या गोष्टीची एक नितांत गरज आहे. प्रत्येक धर्माचे लोक ज्या त्या आपापल्या धर्माच्या गोष्टी आपापल्या पुढच्या पिढीला आवर्जून समजावून सांगताय. आपण मात्र त्या बाबतीमध्ये थोडेसे उदासीन आहोत असं म्हटल्यास काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही. बऱ्याच वेळेला आपण त्या गोष्टी फार महत्त्वाच्या मानत नाही. आता रामनवमी आहे, निदान रामनवमीच्या दिवशी ज्या घरातल्या सदस्याला काही माहिती असेल त्यानं त्या मुलाबाळांना ते सांगितलं पाहिजे की बाबांनो अरे रामनवमी का आहे, दीपावली आहे. राम वनवासाला गेले होते आणि ते दिवाळीच्या दिवशी परतले म्हणून लोकांनी अयोध्येत दिवे लावले, दीपावली सुरू झाली. कृष्णानं नरकासुराचा वध केला सत्यभामेला सोबत घेऊन, आणि 16,100 कन्या युवती भगिनी त्यानं डांबून ठेवलेल्या होत्या, त्यांचा उद्धार केला, त्यांना त्या बंधनातून सोडवलं. म्हणून नरकासुराचा वध झाला. देवादैत्यांनी समुद्र मंथन केलं, त्याच्यातून लक्ष्मी निघाली म्हणून लक्ष्मीपूजन. प्रत्येक गोष्टीला संदर्भ आहे. आता दिवाळीचे हे 2-3 संदर्भ मी आपल्याला सांगितले, आणखी पुष्कळ आहे. तर या गोष्टी आपल्याला इथून पुढे केल्या पाहिजेत. दसरा का साजरा होतोय, दिवाळी का साजरी होते, रामनवमी कशासाठी आहे, कृष्ण जन्माष्टमी कशासाठी आहे, हनुमान जयंती कशासाठी आहे, दत्त जयंती म्हणजे काय आहे, तुकाराम बीज म्हणजे काय, नाथषष्ठी म्हणजे काय, माऊलींचा समाधी सोहळा म्हणजे काय, याच्यावर थोड्याफार चर्चा आपल्याला जेवढं अल्पस्वल्प माहिती असेल तेवढं का होईना, पण आपण त्या दिवशी त्या विषयावर बोललं पाहिजे. नाही तर मग काकूचं काय चाललं ना आजीचं काय चाललं, मरा त्याच्यातच आयुष्यभर. विठाला विठ्ठला तोच संसार, तेच गाडगे मडके आणि तेच सारखं करा, त्याचं हे करा. आणि मग ते आईनं म्हणायचं चुलतीचं काम ऐकू नको, पोरांना हे सांगायचं. शिवाजी घडत असतो होय अशाने. अरे छत्रपती शिवाजीची आई सांगत होती, शिवबा तुला या सगळ्या माता भगिनींचं रक्षण करायचंय, यांचं काम तुला करायचंय. आणि आमची आई म्हणती चुलतीचं ऐकू नको, आजीचं काम करू नको, आजोबाच्या तर जवळच जाऊ नको. आणि म्हणे माझा पोरगा शिवाजी ते तुझ्या काळ होणार आहे, तो तुला घरातून काढणार आहे. कारण तू त्याला संकुचित केलंय, तू त्याला लहान ठेवलंय, तो महान होईल कसा. विठाला विठाला वडील काय, आई काय, आजी आजोबा काय, शिक्षक काय, कीर्तनकार काय, पत्रकार काय, कुणी असो, समाजातले जे जे प्रबोधनाचे लोक आहेत त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांना वायफळ गप्पा मारून चालणार नाही. प्रत्येक दिवस हा समाजाच्या दृष्टीनं अवनतीचा येत चाललेला आहे आणि त्यात सावध करून आपल्याला चांगलं काम काय करता येईल. म्हणून
जगद्गुरु तुकाराम महाराजांना भजन शिकावं लागलं नाही, ते रक्तातूनच आलं होतं. वारी करा हे सांगावं लागलं नाही, घरामध्ये ती परंपराच चालत आली होती. आपण पहा, आपल्याही घरामध्ये ज्या वेळेला हे सगळं असतं ना, लेकरांना आम्ही अनेक आपल्यासारख्या सज्जनांच्या घरी जाणं येणं होतं. काही लहान लेकरांना सांगावं लागत नाही, पाया पडा, आले की ते सुरू होतात. त्याचं कारण काय की पडिले वळण इंद्रिया सकळ, एक चांगलं वळण त्यांच्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांची भावंड भजन भक्ती सुरू झाली. हळूहळू प्रापंचिक जबाबदारी, आता थोरले भाऊ जे सावजी होते त्यांचं लग्न झालं. खरं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं लग्न सुद्धा लवकरच झालं, कारण त्या काळी गोष्टी चांगल्या होत्या. लग्न लवकर जुळतही होते, लवकर लागतही होते, आणि लागलेले लग्न हे टिकतही होते. म्हणून मला असं वाटतं तो काळ कसा होता, चांगला होता. आता लवकर जुळतच नाही, जुळलं तर टिकत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहे. आणि म्हणून लोक म्हणतात की आम्ही फार प्रगत काळात आहोत. आपले आजेपणजे जेवढे सुखात जगले ना, तेवढी आता पिढ्या सुखात नाही, असं माझं मत आहे. सुविधेत आहे पण सुखात नाही. विठाला विठाला. दोन लग्न झाली, कारण थोरली पत्नी महाराजांचं जे आजोळ होतं ना, ते वाघोलीच्या जवळ लोहगाव आहे. आपण पुण्याला जाताना वाघोली लागते, तिथं जवळ लोहगाव आहे. त्या लोहगावचं मोझे कुटुंब हे महाराजांचं आजोळ, आणि त्यांच्या थोरल्या पत्नी रखुमाबाई या मोझे कुटुंबातल्या, म्हणजे मामाचीच मुलगी होती. पण दम्याचा आजार होता, आणि त्या दम्याच्या आजारामुळे त्या सतत त्रस्त असायच्या. आणि म्हणून दुसरं लग्न लावून दिलं वाडवडील माणसांनी. आणि ते म्हणजे पुण्याचे गुळवे, आप्पासाहेब गुळवे, आप्पाजी गुळवे हे त्यांचं नाव होतं सासऱ्यांचं, तुकोबारायांच्या. म्हणजे केवढी आसामी असेल पहा तुकोबारायांची सुद्धा, या नातेसंबंधावरूनच कळतं. आप्पाजी गुळवे सावकार पुण्याचे, त्यांनी मुलगी दिली तुकोबारायांना, तिचं नाव जिजाबाई उर्फ आवली. ही 2 लग्न महाराजांची झाली. पण ते लग्न कार्य झाली साधारण, आता कालखंड हा 1627-28 इसवी सन म्हणतो मी. 1608ला महाराजांचा जन्म आहे, आणि 1627-28चा हा काळ जवळ आला. आणि त्या काळामध्ये असं झालं की काही कारण परत्वे थोरले भाऊ जे सावजी होते त्यांची पत्नी, तिचं निधन झालं. त्यांनाही थोडंसं त्या गोष्टीनं एक विरक्ती आली. आध्यात्मिक विचार तर होतेच, आणि नंतर तेही विरक्त होऊन वनामध्ये भजन चिंतनाला निघून गेले. थोरली सून वारली, थोरला मुलगा निघून गेला, आईवडिलांना थोडा धक्का बसला, आणि ते सुद्धा थोडे लवकरच गेले. त्याच्यामुळे तुकोबारायांच्या आईचंही निधन झालं, आणि तुकोबारायांच्या वडिलांचंही निधन झालं. महाराजांचे सगळे गुरुवर्य आमचे परमश्रद्धे नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की तुकोबाराय समजून घेण्यासाठी त्यांच्याविषयी कोणी काय लिहिलं हे वाचण्यापेक्षा महाराजांनीच त्यांचं चरित्र गाथेत सगळं सांगून ठेवलेलं आहे. महाराज म्हणाले, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. मी कळत्या वयातही नव्हतो तेव्हा माझा बाप गेला, असं महाराजांनी लिहून ठेवलं तिथे. अशी एक परिस्थिती आली. आई गेली, वडील गेले, आणि तुकाराम महाराजांनी वयाच्या 16व्या-17व्या वर्षी प्रपंचाची जबाबदारी पूर्ण खांद्यावर घेतली. त्याचं कारण असं झालं, थोरले भाऊ आता गेलेले आहेत घर सोडून, आईचं निधन झालं, वडिलांचं निधन झालं, धाकटा कान्होबा आहे, तुकोबारायांच्या 2 पत्न्या, त्याची एक पत्नी, घरातली लहान लेकरं, या सगळ्याचा सांभाळ झाला पाहिजे. महाराज प्रपंचाला नेटानं लागले, घरातला परमार्थही जपत होते. त्यांचं दुकान होतं, सावकारकी होती, आणि मोठा व्यवसाय असा त्यांचा सगळा तो चालू होता. पण त्यातच 1629 हे साल उजाडलं, आणि महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला. 1629 इसवी सन 1629चा जो दुष्काळ आहे त्याच्या नोंदी फ्रेंच कागदपत्रांमध्ये, पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये, इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये, मोगलांच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा त्याच्या नोंदी सापडतात. समर्थ रामदास स्वामींच्या काही ग्रंथामध्ये त्याच्या नोंदी सापडतात, आणि तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये
त्या दुष्काळाच्या नोंदी तर आहेतच. दुष्काळे आटिले द्रव्य नेला, दुष्काळे आटिले द्रव्ये नेला मान, श्री एकी अन्नान्न करिता मेली. दुष्काळामध्ये परिस्थिती एवढी भयावह झाली. दुष्काळाचं वर्णन त्यावेळेचं असं केलेलं आहे की प्रेताचे ढीग पडत होते, माणसांना खायला लागली होती, नात्यांचा विसर पडला होता आणि अशी अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली. अशामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः धीरानं उभे राहिले. परंतु त्यांची जी सावकारकी, त्याच्यामध्ये वाटलेले पैसे, दुकानाची दिलेली उधारी, या सगळ्या गोष्टी आता समाजाकडून घेणं योग्य नाही, किंबहुना ते देऊही शकत नाही आणि आपणही घेणं योग्य नाही. काही जमिनीची गहाणखतं होती. महाराजांनी सांगितलं, मला आता इतक्या भयावह परिस्थितीत ना तुमची जमीन हवी आहे, ना माझ्या पैशाचा मोबदला हवा आहे. कारण या काळात माणसानं माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यावेळेला पहिले संत होते, ज्यांनी पहिली या बळीराजासाठी, समाजाचं पोट भरणाऱ्या या कष्टकरी शेतकऱ्यासाठी कर्जमाफी दिली. की बाबांनो, आता पर्याय नाही म्हणाले दुसरा. लोकांना जर घरात धान्य खायला नाहीये, आणि म्हणून महाराजांची परिस्थिती अगोदरची जी होती त्याच्यामध्ये कमालीचा फरक पडला. अगोदर ते एक वतनदार आहेत, अगोदर इनामदार आहेत, अगोदर महाजन आहेत. व्यापार मोठा आहे म्हणून महाजन ही पदवी, शेतकरी मोठे म्हणून इनामदार ही पदवी, इतकं मोठं सगळं प्रस्त आहे. पण नंतर परिस्थिती अशी झाली, आम्ही सदैव सूडके, आम्ही सदैव सूडके, सदैव सूडके, आम्ही सदैव परिस्थिती कशी माणसाची परीक्षा घेते बघा. पण संत चरित्रातून शिकायचं काय? चढउतार कसे जीवनातले पचवावे हे शिकायचंय. ते माऊलींचं चरित्र, नाथरायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र, कुठल्याही संतांचं चरित्र, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, सेना महाराज असतील, कुठल्याही संतांचं चरित्र घ्या. त्याच्यामध्ये प्रचंड सुख आहे, दुःख आहे, संयोग आहे, वियोग आहे, मान आहे, अपमान आहे, लाभ आहे, हानी आहे. पण या महात्म्यांनी नेहमी आपलं चित्त या सगळ्यामध्ये स्थिर ठेवलं. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. महाराष्ट्रामध्ये एक थोर साधू सातारा जिल्ह्यामध्ये होऊन गेले, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते नेहमी म्हणायचे की आपल्या मनस्थितीचा संबंध जर परिस्थितीशी जोडला, समाधानाचा संबंध जर परिस्थितीशी जोडला तर समाधान कधीच मिळत नाही. पण समाधानाचा संबंध जर मनस्थितीशी जोडला तर समाधान आपल्याला सोडून जात.
समाधानाचा संबंध जर परिस्थितीशी जोडला तर परिस्थिती टिकतच नाही ना एकसारखी, तिच्यामध्ये सतत बदल होत राहतात. आणि मग बदल झाला की आपलं समाधान बिघडतं. संतांचं समाधान का बिघडलं नाही? तेने सदा चित्ता समाधान, असं तुकोबाराय म्हणाले. त्याचं कारण त्यांनी आपल्या मनस्थितीशी तो संबंध एक ध्यानात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेळ अशी आली की तह करून 32-33 किल्ले परत करावे लागले. म्हणजे केवढं मोठं साम्राज्य परत करावं लागलं. हा तह साधा नव्हता. म्हणजे जवळजवळ अनेक शूरवीर योद्धे गमावून, हजारो सैन्य गमावून, रात्रीचा दिवस अनेक वर्ष कष्ट करून मिळवलेलं स्वराज्यच पुन्हा परत करावं लागलं. आणि स्वतःच्या लहान लेकरासह नजरकैद व्हावं लागलं. पण तरी सुद्धा त्यांचं समाधान बिघडलं नाही आणि त्यांचा आत्मविश्वास तुटला नाही. त्यांना माहिती होतं की आपण जर ही जिद्द आणि मनामध्ये सकारात्मक भावना जर सतत ठेवली तर त्यातूनही काही मार्ग निघेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी हाय खाल्ली नाही, कपाळाला हात लावून बसले नाही. मला पांडवांच्या चरित्रात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक साम्य दिसतं. पांडव सुद्धा वनवासाला गेले पण कपाळाला हात लावून बसले नाही. आणि छत्रपती शिवरायांनी तह केला, नजरकैदेत गेले पण कपाळाला हात लावून बसले नाही. आपल्याला सगळं असतं तरी सुद्धा माणसं भर दिवाळीच्या दिवशी कपाळाला हात लावतात. अरे करंट्या, देवाने एवढं दिलं तुला, चांगली मुलं दिली, चांगली शेती दिली, चांगल्या सुना दिल्या, चांगलं घरदार दिलं, चांगलं शरीर दिलं. आमची गमतीचा भाग म्हणून सांगतो, आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, काही माणसांना सगळं चांगलं असलं ना तरी त्यांचे विचार चांगले नसतात, ते उगतच कुडत असतात. पोरं चांगले असले ना तरी कसं काय चाललं बा, पोराचं काय खरं आहे आता. पोरं चांगले असले तरी असंच बोलणार, सुना चांगल्या असल्या असंच बोलणार. बरं तुमचं शरीर काय, आमचं काय आता, इतके गेले आणि इतके राहिले ना आता काय. अरे जरा कधी प्रसन्न बोला, प्रसन्न. असं काय जीवन जगताय? मन करा रे प्रसन्न, सकारात्मक राहा, वाईटाला सुद्धा चांगलं म्हणा. दुःख ते देईल. तुकोबारायांचं चरित्र काय सांगतंय? महाराज म्हणतात, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ सकारात्मक राहणं, आत्मविश्वास न सुटू देणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये सुद्धा हेच दिसून येतं. महाराजांचा आत्मविश्वास कुठे डळमळीत झालेला नाही. एक परिस्थिती अशी आहे की एवढे मोठे इनामदार सावकार, घरामध्ये थोरा मोठ्यांचं येणं जाणं, आणि दुसरी परिस्थिती अशी आहे, कुतरी घर राखीती. श्री एकी अन्नान्न करिता, स्वतःची पत्नी त्याच्यातच त्या दुष्काळात मेली, स्वतःचा एक मुलगा मेला. म्हणजे बघा तुम्ही, 4 वर्षाचा अवघा कालखंड आहे. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये थोरल्या भावाची पत्नी वारली, थोरला भाऊ घर सोडून गेला, 2 माणसं वेगवेगळ्या कारणाने गेली. आई गेली, वडील गेले, 4 माणसं, स्वतःची पत्नी, स्वतःचा मुलगा, 6 माणसं घरातली 4 वर्षाच्या आत गेलेली आहे. आणि तरी सुद्धा हा महात्मा धीर सोडत नाही. हा महात्मा स्वतः धीर धरतो आणि लोकांना सुद्धा धीर धरायला सांगतो की बाबांनो, अरे संसारातली सुखदुःख येत राहतात, त्याला आपण सामोरं केलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. आता हे वाक्य इथे निर्माण झालेलं आहे बरं का. लोकांना काय वाटतंय, महाराजांनी सांगितलं प्रपंच करू नका, शेती करू नका, नोकरी करू नका, ठेविले अनंते. तसं नाही येते. दुःख जरी आलं तरी ठेविले, दुःख पचवण्याची क्षमता वाढवा, त्याच्यासाठी वापरलेलं ते वाक्य आहे. लोक चुकीच्या अभंगाचे चुकीचे अर्थ काढतात आणि संतांच्या विचारावर परत आरोप करतात. विठाला विठ्ठल महाराजांनी त्या काळामध्ये मात्र अधिक चिंतन सुरू केलं. त्यांचं असं लक्षात आलं की या जगामध्ये प्रापंचिक ज्या गोष्टी आहेत त्या फारच अशाश्वत आहे. आज जे वैभव वाटतंय ते उद्या राहत नाही. आज जो मान आहे, कारण प्रपंचातला मान हा सगळा धनाला अनुसरून आहे. आमचे गुरु महाराज म्हणायचे, उद्धव बापू,
ते म्हणायचे पैसा पैसा तेरे तीन नाम, किशोर महाराज, पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. पैसा कमी जादा झाला की माणसाचं नाव आणि पदवी बदलते, पण जगातली मान्यता ही लौकिकावर आहे आणि अलौकिक काही जे आहे ते मात्र जीवाला परमसुख आणि परम समाधान देणार आहे, जे महाराजांना खुणावत होतं. आणि म्हणून महाराजांचा आता अधिक कल भगवंताच्या भजनाकडे, चिंतनाकडे, मूळ प्रवृत्ती होतीच, संस्कार झालेला होताच, घरातून ही सेवा चालू होती, पण त्या सेवेवर महाराजांनी अधिक भर दिला आणि अधिक चिंतन सुरू केलं. म्हणजे इतक्या या सगळ्या परिस्थितीमध्ये एकदा तर ते भामचंद्रावरती जाऊन बसले आणि तिथे त्यांनी अनुष्ठान केलं आणि भगवान परमात्म्याचा साक्षात्कार महाराजांना पहिल्यांदा जो झाला तो भामचंद्र डोंगरावरती झाला. 3 डोंगर आहे महाराजांचे भजन करण्याचे देहूच्या जवळ. एक आहे भामचंद्र डोंगर, दुसरा आहे भंडारा डोंगर आणि तिसरा आहे घोरवडेश्वर. त्याला आपले लोक सोपं करून म्हणतात, भोराड्या डोंगर म्हणतात. भोराड्या वगैरे नाही, तो घोरवडेश्वर. वडाची झाडं घनदाट होती आणि मग घोरवडेश्वर. विठाला विठाला तिन्ही डोंगरावरती महाराज जायचे आणि तिथे भजन करायचे. तर या भामचंद्रावरती महाराजांना पहिला साक्षात्कार भगवंताचा झाला आणि ती शक्ती आहे याचा अनुभव आला. अनुभव आल्यानंतर महाराजांनी ते भजन, ते चिंतन अधिकाधिक सुरू केलं आणि असं लक्षात आलं की ठीक आहे, प्रपंच सगळेच करतील, पण या प्रपंचात सुख कसं मिळवावं, जीवनात येणारे चढ उतार पचवण्यासाठी माणसानं स्थिर कसं राहावं, याचं मानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आणि ते आपणही मिळवायचं आणि जगालाही सांगायचं. हा वसाच महाराजांनी जणू उचलला आणि त्या कामाला लागले. जसं एखाद्या आपण अशी काही उदाहरणं समाजामध्ये पाहिलेली आहे. ती ब्रेल लिपी ज्यानं शोधली ना, डोळे गेले, त्याला असं शिकण्याची इच्छा होती खूप. लुई ब्रेल नावाचा तो ग्रस्त होता. काय नाव होतं त्याचं? लुई ब्रेल नाव होतं त्याचं. पाश्चात्य जगातला एक. डोळे गेले, शिकण्याची खूप इच्छा होती. मग त्यानं विचार केला, माझे डोळे गेलेत, माझ्याप्रमाणे दुसऱ्यांचे कोणाचे जर डोळे गेले तर बिचाऱ्यांचं शिक्षण राहून जाईल. मग मी अशी काहीतरी, मला जरी दिसत नाही तरी माझ्या बोटांना स्पर्श होईल अशी काही लिपी शोधली पाहिजे आणि त्यातून माझ्या त्या सगळ्या अंध बांधवांचं, सुरदास बांधवांचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे काही माणसं स्वतःवर आलेली समस्या ती जगावर येऊ नये आणि त्यातून सगळ्यांची व्यापक मुक्तता व्हावी यासाठी प्रयत्नाला लागतात. फार मोठी माणसं असतात. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यापैकीचे एक होते, हे ध्यानात घ्या. ठीक आहे, माझ्यावर आज हे संकट आलं, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर आत्महत्या करून मोकळा झाला असता. एवढी माणसं गेली, एवढा प्रपंच होत्याचा नव्हता झाला. आणि मग अशा वेळेला लोकांनी स्थिर राहायचं कसं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे करायचंय त्यातून खरा अनुभव येईल का. संत सांगत आलेत आजवर, वेदात सांगितलं, उपनिषदात सांगितलं, गीतेत, रामायण, महाभारतात सर्व ठिकाणी सांगितलं, पण हे सांगितलेलं खरंच आहे का याचा अनुभव अगोदर मी घेईन. कारण तुकोबाराय म्हणले, अनुभव जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मी आपल्याला सांगत नाही. कारण अमृताची विठाला विठाला भाषण करतो कशाला. विठाला विठाला म्हणजे हा पंगतही घेणार नाही, हा वर्गणी देणार नाही, हा वाढवू लागणार नाही, हा झाडू लागणार नाही. आणि म्हणून अशी निष्क्रिय माणसं तुम्हाला सांगतो या जगामध्ये काही उपयोगाची नसतात. ती ना देवा, आमचे महाराज म्हणायचे, ना देवाचे, ना धर्माचे, ना कर्माचे, ना वर्माचे, असं ते म्हणायचे जुन्या काळात. काय याच्यातून होणार आहे. माणसं असंख्य आहेत जे काही ना काही आपल्या वाट्याला आलेली सेवा मनोभावे करतात. मायबाप हो, ही सेवा कधी वाया जात नाही, ही पेरणी आहे. परमेश्वराच्या दरबारात जनता जनार्दनासाठी केलेली सेवा, ईश्वरासाठी केलेली सेवा, समाजासाठी केलेली सेवा, संतांसाठी केलेली सेवा ही वाया जात नाही. जसं पेरलं की ते उगवतं. हे पहा, उन्हाळ्यामध्ये कुठून तरी ती बीजं बारीक उडत येतात, ती कुठेतरी पडलेली असतात. थोडा पाऊस पडला की ते गवत वगैरे आपोआप उगवतं.
तसे केलेलं पुण्य कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्या आयुष्यात ते फलद्रूप होतं आणि आपल्याला काहीतरी आशीर्वाद देऊन जातं. विठाला विठ्ठला महाराज म्हणाले, जोपर्यंत मला अनुभव येत नाही आणि जेव्हा ते गेले एकांतामध्ये रमू लागलेले आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वल्ली आम्हा सोयरी, पक्षी सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली मूळ स्वर थोडा खाली आहे म्हणून मध्यम किंवा पंचम मध्ये म्हणावं असा माझा आग्रह होता. बोलणं इतकंच आहे की मला काय ते कुठंतरी लागला असेल, पंचम तरी लागला असेल. बेसूर अजिबात नव्हता, हे निश्चित. बेसूर होता का? अजिबात नाही. विठाला विठाला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. एकांतामध्ये बसू लागले, निसर्गाच्या सहवासात एकरूप झाले. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आणि मग स्वतः अनुभव घेतल्यानंतर गावात आले. सांगितलं, बाबांनो, अरे आपल्या वाडवडिलांनी दिलेलं हे विठोबाचं भजन ही फार मोठी शक्ती आहे. हे भजन आपल्याला सुखातही उन्माद करू देत नाही आणि दुःखातही कोलमडू देत नाही. मग महाराजांनी अभंग दिला, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा, विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोडी उच्चार, विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल. फार सुंदर प्रकारे लोकांना ते समजून सांगू लागले की महाराष्ट्राचं आपलं असलेलं हे दैवत आणि त्याचं भजन हे सर्व प्रश्नावरचं उत्तर आहे. या भजनानं आत्मविश्वासही वाढतो, या भजनानं दुःखाची तीव्रताही कमी होते, या भजनानं हळूहळू अभिमान सुद्धा कमी होतो. दुर्गुण दूर जातात, सद्गुण वाढू लागतात. आणि म्हणून आपण त्या विठोबाचं भजन केलं पाहिजे, आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, आपण पंढरीची वारी केली पाहिजे, ईश्वराची ध्यान भजन भक्ती केली पाहिजे. असा हा परमार्थ मार्ग लोकांना तुकोबाराय समजावून सांगू लागले. पण तो सगळ्यांनाच आवडला असं मात्र नाही. बरेच जण म्हणायला लागले, उठीते येते कुठीते टाळ, सदा मांडीला गोंधळ. अरे म्हणे, गाव आजपर्यंत शांत होतं, हे तुकोबा स्वतःही यांच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणे. यांचं आता दुकान बुडालं, सावकारकी बुडाली, घरातली माणसं वारली. वेड ठरवण्याचा प्रयत्न केला तुकोबारायांना. वेडा तुका अविचार करी बडबड फार. हे सगळे संदर्भ मिळत आहेत तिथे. या जगामध्ये बघा ना कसं कसं आहे. अनेक शास्त्रज्ञांची चरित्र जर आपण वाचली तर त्या काळी आज ज्या शास्त्रज्ञांचे जग आभार मानते त्यांना त्या काळी वेड ठरवण्यात आलं, खोटं ठरवण्यात आलं, काहींवर खटले भरले, काहींना सॉक्रेटिसला विष पाजून मारण्यात आलं, अनेकांना. त्याचं कारण ते जे सांगत होते ना ते समाजाच्या बुद्धीच्या आकलनाच्या फार पलीकडचं होतं, खूप दूरचं होतं, अंतर खूप होतं. सामान्य माणसाची बुद्धी आणि हे तत्ववेत्ते जे काही सांगत होते त्याच्यातलं अंतर जास्त असल्यामुळे ह्यांना ते वेडे वाटायचे. अहो, गाडगे बाबा सुद्धा त्या काळी लोकांना वेडेच वाटायचे. अंगावर ते साधे कपडे, हातात झाडू घ्यायचा आणि ते मग गाव स्वच्छ करा म्हणायचे, कारण रोगराई यायची, साथीचे आजार व्हायचे. त्या काळामध्ये एवढं विज्ञान प्रगत नव्हतं, पण गाडगे बाबांसारख्या शहाण्या सुरत्या सुज्ञ माणसांना कळत होतं की या रोगराईची मूळ कारण ही अस्वच्छता, अज्ञान, शिक्षणहीनता, याच्यातूनच हे दारिद्र्य आहे, याच्यातूनच हे रोग आहेत. लोकांना स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात होता. त्या काळी कुठं लोकांना कळलं. नंतर सरकारला, जगाला त्यांचं महत्त्व कळलं आणि आपले आर पाटील त्यावेळी ग्रामविकास आणि मला वाटतं गृहमंत्री दोन्ही होते. त्यावेळी त्यांनी त्यांचं स्वच्छता अभियान गाडगेबाबांच्या नावाने सुरू केलं, पुरस्कार सुरू केले. म्हणजे त्या काळी हे लोक जगाला कळले नाही.
तसंच झालं. तुकाराम महाराज गावात भजन करू लागले. गावच्या लोकांनी ठराव पास केला. म्हणजे पहाटे उठला की हा म्हणतो काकडा सुरू झाला, संध्याकाळ होत नाही तर हा म्हणतो हरिपाठ सुरू करायचा, रात्री जरा झोपाव म्हणलं तर हा म्हणतो आज एकादशी आहे, उद्या सोमवार आहे, परवा गुरुवार आहे, आज भजन करायचं. हा माणूस झोपूच देईना म्हणे कोणाला. आज सुद्धा लोक अजूनही तक्रारी करतात आपल्या या भजनी मंडळावर, तुमच्यासारख्या धार्मिक आयोजन करणाऱ्यावर लोकांच्या तक्रारी. काही लोकांची झोप मोडते, कोणाचं काय होतंय. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा विषयी ठराव पास केला. महाराजांनी लिहिलंय गाथेत, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक. आपण देहूला जाऊन पहा, त्या भागामध्ये आमच्या सगळ्या मंडळींचं जाणं येणं आहे. मी अधूनमधून सेवेला जातो. भंडारा डोंगर आणि देहूपासून साधारण एक 12-15 किलोमीटरवरती गाव आहे आणि तिथे एक शिळा आहे आणि त्या शिळेवरती शिळालेख आहे की 1.5 वर्ष देहू गावच्या लोकांनी महाराजांना गावाबाहेर काढलं आणि महाराजांनी तिथल्या लोकांचा आश्रय घेऊन आपल्या लेकरा बाळांना घेऊन ते तिथं जाऊन राहिले. चांगल्या माणसांना त्रास कसा होतो पहा. हा जो गावाला त्रास देतो त्याला गावाबाहेर काढण्याची हिंमत गाव करत नाही, पण जो गावाचं भलं करायला निघाला त्याला गावाबाहेर काढणं लोकांना फार सोपं असतं. विठाला विठाला महाराजांनी तिथे आश्रय केला. नंतर लोकांनाही कळून चुकलं की नाही तुकोबाराय चांगलं काम, सन्मानानं त्यांना घेऊन आले. पण पुढे काय झालं, महाराजांचे हे अभंग करणं, महाराजांची कीर्तनं परिसरामध्ये वाढू लागली, मानमान्यता वाढू लागली. महाराजांचे अभंग म्हणजे कवितेचा आदर्श नमुना, तत्वज्ञानाचं भांडार, भाषेची अत्यंत सुलभता आणि अत्यंत सुंदरता त्या अभंगामध्ये. म्हणजे कुठल्याही अंगानं तो अभंग पहा, तत्वज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठ, भाषा म्हणाल तर एवढी गोड, अत्यंत लोकांना समजणारी. आमचे महाराज म्हणायचे, ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृताचं प्राकृत केलं, पुढे नाथ महाराजांनी नामदेवरायांनी ते अधिक सोपं केलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी थेट शेतकऱ्याच्या भाषेत तत्वज्ञान लोकांना सांगितलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा. काय तुकोबार आहे. अरे तुमच्या आमच्यातले साधू होते हे पहिलं ध्यानात घ्या. विठाला आणि म्हणून तुकाराम महाराजांची लोकप्रियता वाढू लागली. तसतसा त्यांना त्रास सुरू झाला आणि तो पहिला त्रास सुरू झाला मंबाजी बुवांकडे. मंबाजी बुवा एक कर्मकांड करणारा, एक गावातच राहणारा तो ग्रस्त. लोक त्याच्याकडे यायचे, कोण भविष्य विचारायचं, कोण अमुक विचारायचं. तो कोणाला काय अंगारा द्यायचा, कोणाला गुंगारा द्यायचा, कोणाला काय करायचा. आता हल्ली इतक्या मोठ्या प्रगत काळामध्ये सुद्धा अंगारा देऊन काही गुंगारा लावून जाणारे लोक आहेत. ते काय तुम्हाला नवीन सांगायचं काय. खरं म्हणजे ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी वाचली, मी आपल्याला सांगू, एकच वाक्य सांगतो, भविष्य सांगणं महत्वाचं नाही आहे, भविष्य घडवणं महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, पैठणच्या नाथ महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, आपल्या सगळ्या संतांनी भविष्य नाही सांगितलं, भविष्य घडवलं. जरा आणखी जुना संदर्भ देतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं भविष्य सांगू शकत होते महाराज, आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो सगळे गुरुजनांकडे, पण नाही सांगितलं. अर्जुन म्हणाला होता, देवा सांग या युद्धामध्ये माझा जय होईल का पराजय. देवाला काय अवघड आहे सांगणं, सगळं त्याला नियंता येतो, पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं सांगितलं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. अर्जुना, तू जिंकशील की हरशील हे मी सांगू शकत नाही, तू या युद्धात जिवंत घरी जाशील की तुझा मृत्यू होईल हेही सांगू शकत नाही, पण एक सांगतो म्हणाले, या युद्धात तुला युद्ध करणं गरजेचं आहे. काय निकाल लागायचा तो लागू दे, युद्ध करणं गरजेचं आहे. युद्ध जर केलं आणि तू जिंकला तर राजा होशील, आणि युद्ध केलं आणि तुझा मृत्यू झाला तर तुला स्वर्ग मिळेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, हत्या झाली, वध झाला तुझा तर स्वर्ग मिळेल. आणि जिंकला, जित्वा वा भोक्षसे महिम, या पृथ्वीचं राज्य तुला जिंकल्यानंतर मिळेल.
मला असं वाटतं भविष्य आजही कोणाला कळत असेल तर आपल्यासारख्या सामान्य वारकऱ्याला काय त्यातलं कळतं तर कळेना का, परंतु ते इतकं असं जगासमोर मांडावं का आणि त्याचा इतका बाजार मांडावा का, याचं उत्तर मात्र माझ्यासारख्या वारकऱ्याला, कारण त्याचा बाजार कधी कृष्णानं मांडला नाही. राम देव आहे पण तरी सामान्य जनतेप्रमाणे राहतो. कृष्ण परमात्मा आहे, गोपाळांमध्ये खेळतो, तो सामान्य होऊन राहतो. ज्ञानोबा तुकोबारा इतके थोर साधू आहेत पण ते स्वतः सामान्य होऊन राहतात. आणि आज माणसं एवढी मिरवतात, मग ती खरंच त्यांच्याकडे शक्ती आहे का? मग आमच्या जुन्या माणसांच्या म्हणी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. विठाला विठाला माझ्यासारख्याचा हाही प्रश्न आहे की या गोष्टीतून धर्म वाढेल का धर्म बुडेल, याच्यावर थोडा विचार करणाऱ्यांनी विचार करावा. ज्याला विचार नाही करायचा त्याने खुशाल झोपावं घरी जाऊन, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. पण ज्याला निदान, मला खात्री आहे पुष्कळ लोक विचारवंत तरुण आहेत, वृद्ध आहेत, माता भगिनी आहे, विचार करण्याची शक्ती परमात्म्याला. स्वामी विवेकानंद जर लोकांची फक्त भविष्य सांगत असे डोंबाऱ्याचे खेळ करत फिरले असते तर गीता ही अमेरिकेत पोचली नसती, इंग्लंडमध्ये पोचली नसती आणि हिंदू धर्माचा बहुमान 7 समुद्राकडे गेला ना. हे डोंबाऱ्याचे खेळ आहे. विठाला विठाला वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा मूलभूत संप्रदाय. तुमचे माझे वाडवडील या संप्रदायाच्या विचारानं वागत आले. ही आपली परंपरा आहे, ही आपली विरासत आहे. आणि म्हणून या परंपरेप्रमाणे आपण पुढे जाणं हेच आपल्यासाठी हितकर आहे, हे आपल्यासाठी सुखावं आहे. आणि भारतातला सुद्धा अध्यात्माचा इतिहास हेच सांगतो आम्हाला. तेव्हा सांगण्याचा मतितार्थ असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांची मान्यता जशी वाढत गेली मग त्यांच्या अभंगातून वेदाचे अर्थ निघू लागले, उपनिषदाचे अर्थ निघू लागले. रामेश्वर शास्त्री पर्यंत तक्रारी गेल्या. वाघोलीचे न्यायाधीश रामेश्वर शास्त्री आणि मंबाजी बुवा वगैरेने तक्रारी करून सांगितलं, शेवटी त्या न्यायालयात उभं केलं. आह साळुंखे यांनी विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. वारकऱ्यांचा आणि काही इतर जे काही साहित्यिक आहेत त्यांचा काही विषयावर मतभेद आहे, पण तरी सुद्धा त्या लोकांनी काही गोष्टी ज्या करून ठेवल्यात त्या सुद्धा पाहण्यासारख्या आहे. आह साळुंखे साहेबांचं हे जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी जो युक्तिवाद रामेश्वर शास्त्री बरोबर केलाय त्याचं जे इतकं सुंदर वर्णन आहे की ते दुसरीकडे कुठे अन्य पुस्तकात वाचायला मिळत नाही. तुकाराम महाराजांचं मग वैकुंठ गमन झालं का वध झाला अशा सगळ्या गोष्टींचे काही मतभेद राहतील साहित्यिकांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये, पण तरी सुद्धा काही गोष्टी त्यांच्याही पुस्तकातल्या आपल्या संदर्भाच्या महत्त्वाच्या आहेत असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून महाराजांनी जो युक्तिवाद केला की मी बोलत नाहीये, परमात्मा माझ्याकडून करून घेतो. महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवोनिया. त्यांनी मला हे काम दिलंय आणि ही सखा कृपावंत वाचा त्याची, मी कुठे शिकलो, ही परमेश्वराची इच्छा आहे, तो माझ्याकडून हे कवित्व करून घेतोय. पण सांगितलं नाही, हे तुम्ही बंद करा. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, त्या काळी क्षत्रियांना सुद्धा शूद्र ठरवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे तुकोबारायांना सांगितलं, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला हे वेदावर बोलण्याचा अधिकार आहे का? म्हणून महाराजांनी एका अभंगात हेही लिहिलं, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. सध्या कुणबीचे पुरावे शोधतोय आपण, तो कुणबीचा पुरावा गाथ्यात सुद्धा आहे. तोही सांगा सरकारला की होय आम्ही कुणबी आहोत आणि आमचा पुरावा हा आमच्या तुकोबारायांनी सांगितला आणि तो गाथ्यात आहे. विठाला विठाला महाराजांनी पुष्कळ समजावलं पण सांगितलं नाही, तुम्ही अभंग बुडवून टाका. फार वाईट वाटलं तुकोबारायांना. एखाद्या चित्रकारानं काढलेलं चित्र जर त्यालाच फाडायला लावलं तर त्याला फार वेदना होतात. एखाद्या आमच्या छोट्याशा मुलीनं भगिनीनं काढलेली रांगोळी
आणि माझ्यासारखा एखादा बिंडोक महाराज आला आणि त्याच्यावर गाडी घातली, महाराज काय बिनडोक्याचे नसतात काय? म्हणजे डोके फक्त काही दुसऱ्यांनाच नसतात. काही तुम्हाला सांगतो, लई संवेदनहीन माणसं आहेत प्रत्येक क्षेत्रात, अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा आहे. मला फार वाईट वाटतं कधी कधी की त्या रांगोळीवर जर का चुकून आमच्या ड्रायव्हरने, तर मला फार राग येतो त्या गोष्टीचा की अरे नाही रे, त्या लेकरानं किती वेळ काढला असेल, तुझ्याकडे गाडी आहे म्हणून तू त्याच्यावर घालणार, आपण थोडं पायी जाऊ, हे चालणार नाही. संवेदनशीलता फार महत्त्वाची. ही काही माझी फार स्तुती म्हणून मी सांगत नाही, पण तुम्हाला मला हा विचार करावा लागेल. कोणीही केलेली कुठली कृती असेल तिला आपण उद्ध्वस्त कसं करू शकतो, त्याच्यामध्ये आपण चिरफाड त्याची कशी करू शकतो. विठाला विठ्ठल. चित्रकारानं काढलेलं चित्र ते जर खराब केलं तर त्याला त्रास होतो. पानिपतकार विश्वास पाटील यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे, कादंबरी आहे पानिपत, की त्यांचं ते कादंबरी लिहून झाली आणि ते हस्तलिखितच हरवलं आणि तो माणूस 3 दिवस जेवला नाही. विश्वास पाटील साधा माणूस नाही की तो IAS माणूस, इतका मोठा अधिकारी, इतका मोठा लेखक, विचारवंत, पण लहान लेकरासारखा रडत होता 3 दिवस. तो म्हटला मी फार कष्टानं एक एक संदर्भ गोळा करून ही कादंबरी लिहिलेली आहे आणि ती जर का आता परत नाही मिळाली तर माझ्या आयुष्यातलं खूप मोठं नुकसान होणार. मला काय सांगायचं, तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा बुडवली तेव्हा काय वेदना झाल्या असतील मनाला. कारण ही कादंबरी तरी साधारण इतिहासाचं वर्णन करणारी होती, पण मग आपल्या तुकोबारायांची गाथा ही पुढे चंद्रसूर्य असेपर्यंत लोकांना तारणारी गाथा होती. अभंग गाथा आहे, अभंग गाथा. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. रामानेही सेतू बांधला होता असं कवीला म्हणायचंय, आणि तुकाराम महाराजांनी अभंगरूपी सेतू बांधला. रामाचा सेतू तुटला, पण तुकोबारायांनी बांधलेला अभंगाचा सेतू मात्र बुडालाही नाही, तुटलाही नाही. तो तुमच्या आमच्याला जोडत राहिला आणि आपल्यालाही तरुण जाण्याची सोय करत राहिला. म्हणून महाराजांना खूप वाईट वाटलं. 13 दिवस झाले निश्चक्र करिता. ज्या शिळा मंदिराचं मागे पंतप्रधानांनी तिथे उद्घाटन केलं, त्या शिळेवरती तुकोबाराय बसले आणि अखंड अनुष्ठान सुरू केलं. की गाथा बुडाली, माझं आयुष्याचं जे सर्वस्व होतं तेच गेलं, फार दुःख झालं. असं म्हणतात 2 गोष्टी तिथे आहेत. एकतर भगवान परमात्मा गाथा घेऊन आले बालरूपात, बालवेश घेऊन श्रीहरी भेटला आणि ती गाथा महाराजांना दिली, हा एक भाग. दुसरा एक भाग असा आहे की हजारो लोक तुकोबारायांना भेटायला आले. गावोगावच्या लोकांना कळलं, दूर जवळचे दूरचे सगळ्यांना कळलं. महाराजांची गाथा बुडवली. रामेश्वर भट्टांनी अशा पद्धतीनं शिक्षा दिली. लोक प्रेमानं भेटायला आले, पण येताना दिंडी घेऊन आले आणि अभंग म्हणत आले. महाराजांच्या असं लक्षात आलं, गाथा बुडवली खरं आहे, पण लोकांच्या ती पाठ झालेली आहे. आता बुडवली काय आणि राहिली काय? कारण येणारे काय म्हणत आले? अभंगच म्हणत आले. विष्णुमय जग वैष्णवाचा, विष्णुमय जग वैष्णवाचा, विष्णुमय जग वैष्णवाचा, विष्णुमय जग वैष्णवाचा. भेदा भेद भ्रमा मंगळ, भेदा भेद भ्रमा मंगळ, भेदा भेद भ्रमा मंगळ. असे एक ना अनेक हजारो अभंग लोकांनी स्वीकारले होते. चांगला विचार, हिताचा विचार जर लोकांनी स्वीकारला तर माणसं संपवता येतात, तो विचार संपत नसतो. विचार कसा संपेल? आणि मग महाराज निश्चिंत झाले. पांडुरंगानंही प्रसाद दिला, लोकांनाही तो आपल्या अंतकरणात साठवला. गाथा विजयी झाली, तुकोबारायांचे विचार विजयी झाले आणि इतके विजयी झाले की रामेश्वर शास्त्री सारखा इतका मोठा प्रकांड पंडित, न्यायाधीश त्या काळचा पुणे परगण्याचा, वाघोलीला न्यायालय, पण एवढा मोठा माणूस नतमस्तक झाला आणि शेवटी सांगितलं, तुकाराम महाराज मी तुमच्या पुढे नतमस्तक आहे. पुष्कळ तुमची परीक्षा घेतली, पण तुम्ही श्रेष्ठ आहात. किती श्रेष्ठ आहात त्याचं वर्णन या अभंगामध्ये केले. तुकाराम तुकाराम
सगळ्यांच्या सोयीची ठरते. अन्नदान एक मोठा यज्ञच त्या गावामध्ये 7 दिवस चालतो आणि अन्नदानाला आपण सगळेच पाहतो, कोणी नाही म्हणत नाही. अगदी सामान्यातलं सामान्य कुटुंब काय, मोठं कुटुंब, ज्याला तुम्ही म्हणाल तो तयार होतो. आणि ही महाराष्ट्राला मिळालेली संतांच्या विचारांची एक देणगी आहे. त्याच्यामुळे बाजार सावंगी गाव हे सुद्धा या अध्यात्माच्या क्षेत्रातलं पिढीजात वाडवडिलांपासून चांगली सेवा करणारं गाव असल्यामुळे आपण हा मोठा ज्ञानयज्ञ नामयज्ञ ठेवला आहे. दररोजची कीर्तन मला वाटतं 7 ते 9 आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आहे. आणि म्हणून अधिक वेळ मी आपला घेत नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज आता रामेश्वर शास्त्री होते, अनेक वेगवेगळे टाळकरी मिळाले. सुदुंबरे या गावचे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे बालपणीचे मित्र संताजी महाराज जगनाडे हे त्यांना आता सोबतीला आले आणि महाराजांना अभंग स्फुरला की संताजी महाराज जगनाडे लिहून घेण्याचं काम करू लागले. या सगळ्या कालखंडामध्ये महाराजांचं सतत प्रबोधन हे सुरूच होतं. तुकोबारायांच्या गाथेत आपण जर विचार, मायबाप हो, हा विषय असा तास, दीड तास आणि अर्ध्या तासात बोलण्यासारखा नाही आणि माझ्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाने याच्यावर बोलावं असाही हा विषय खूप मोठा विषय आहे. खूप मोठी माणसं पाहिजे याच्यावरती बोलायला आणि खूप निवांत चिंतन, पण तरीसुद्धा संक्षिप्त रूपानंही आपण ते मांडलंच पाहिजे आणि म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न फक्त आपल्या पुढे केला. बाकी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वरती अनेकांनी इतकं लिखाण केलं आहे तरीसुद्धा ते अपूर्णच वाटतंय. आणि म्हणून समुद्राचं किती वर्णन केलं तरी किती होणार, आकाशाचं मोजमाप काढायचं म्हटलं तर ते कसं काढणार, तसं संतांना शब्दात गुंफायचं म्हटलं तर ते काम अजिबात शक्य नाही. उगियाची माथा ठेवीजे चरणी हेच भले. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांचा परमार्थ करतच होते आणि हा परमार्थ सुरू असताना अनेक प्रकारचे अनुभव महाराजांना आले. अनगडशाह नावचे एक फकीर पुण्यामध्ये राहायचे. त्यांना तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व कळालं आणि खरंच काय तुकोबा इतके श्रेष्ठ आहे. हे लोक जो येतो तो तुकोबाचं नाव घेतो. जसे रामेश्वर शास्त्रींनी थोडासा परीक्षा पाहिली, अनगडशाह आले परीक्षा पाय. अनगडशाह जो होता तो अत्यंत सिद्धी संपन्न, रिद्धी सिद्धी संपन्न होता. त्याच्या कटोऱ्यामध्ये काही टाकलं की गुप्त व्हायचं. देहू गावात तो आला, लोकांनी टाकून पाहिलं, कोणी धान्य टाकलं गुप्त, पैसे टाकून पाहिलं गुप्त. अहो काही लोक तर हे गुप्त होतं म्हणल्यावर मुद्दाम टाकून पाहायला लागले. लोक विचित्र ठिकाणी दान जास्त करतात. आता ते गुप्त होतंय म्हणजे कोणाच्या पोटाला लागतं का होटाला लागतंय ते, पण हे विचित्र माणसं विचित्र ठिकाणी दान करीत असतात आणि सज्जन माणसं या समारंभात दान करत असतात. ज्याची कमाई विचित्र आणि ज्याचे स्वभाव विचित्र ते त्यांच्या हातून चांगलं दान घडू शकत नाही. विठाला विठ्ठल देहूतही असे काही विचित्र नमुने होते. त्या कटोऱ्यातच टाकून पाहिला. गावचं मंदिर बांधायचं तुकोबाराय म्हणले, त्यांनी वर्गणी दिली नाही, कोणी कटोऱ्यात हे टाकून गुप्त. आणि अनगडशाह आला, गावभर चर्चा, कोण फकीर आलाय, काय शक्ती आहे त्याच्याकडे, कहा है तुकोबा, कहा है तुकोबा. लोक म्हणाले हे समोरचं घर आहे ना तुकोबारायांचं आहे. गेला अनगडशाह. महाराज सकाळीच आपले भजनाला भंडारे डोंगरावर निघून गेलेले. जिजाबाईंचं दळण चालू होतं आणि महाराजांची कन्या भागीरथी खेळत होती ओट्यावर. फकीरानं आला, त्यानं आपलं पीठ मागितलं. भागीरथी पळत गेली, जात्याच्या पाळूचं पीठ असं तिनं हातात घेतलं. कुठं चालवलं ग पीठ? जिजाबाईंचा स्वभाव कडक. आपल्याकडे फकीर बाबा आलाय, त्याला वाढायला चालले. एवढं नेते का? हातावर चापटी मारली. अर्थात प्रपंच फार काटकसरीनं करावा लागतो हे माता भगिनींना ठाऊक असतं. आणि त्यातल्या त्यात तुकोबारायांचा प्रपंच त्या काळात खूप आलाकीतून जात होता. अगं ने वाढायला, पण एवढं पीठ नेते, काय खायचं आपण घरात, असं म्हणून चापटी मारली. थोडंच पीठ हातात आलं भागीरथीच्या, तेवढंच घेऊन पळत गेली आणि त्या कटोऱ्यात टाकलं फकीराच्या. टाकल्याबरोबर तो कटोरा पिठानं भरून गेला आणि तो वाहू लागला. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. महाराज म्हणतात, या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडो नितिष्ठती. मायबाप हो, वारकरी कधी त्याच्या शक्ती दाखवत नाही, पण वारकऱ्याचं सामर्थ्य किती मोठं असतं हे तुकोबाराय सांगतात. ते म्हणाले त्याच्या दारात रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या असतात.
म्हणून आपले वारकरी संत सामान्य नव्हते ते कधी नाही. त्यांची साधनाही फार श्रेष्ठ आहे, त्यांची पुण्याही फार श्रेष्ठ आहे. आमचे पूज्य कुरेकर बाबा तुम्हाला साध्या टोपी घातलेले साध्या वेशात दिसतील, त्यांच्याकडे ढोंग नाही, त्यांच्याकडे सोंग नाही, परंतु त्यांच्यासारखा तपस्वी भारतात शोधून सापडणं कठीण आहे. पण हे जाणत्यांना कळू शकतं, वरच्या रंगाला भाळलेल्या लोकांनाही कळणार नाही. विठाला विठाला आणि म्हणून तुकाराम महाराजांची मुलगी आली आणि तिनं ते हात झटकले कटोरा भरून. त्यानं कटोरा खाली ठेवला. त्यानं काही तुकोबाराय पाहिलेलं नव्हतं. त्या मुलीचेच पाय धरे, धन्य हो तुकोबा, धन्य है तुकोबा. गावातले लोक आले, अनगढ़ शाहजी ये तुकोबा नहीं है, ये तुकोबा जी की कन्या है, इसका नाम भागीरथी है, ये तुकोबा नहीं है. तुकोबा नहीं है तो तुकोबा कहाँ है? वो तो भजन करने के लिए चले गए. अनगढ़ शाहनं विचार केला, लेक जर एवढी श्रेष्ठ तर बाप केवढा असेल. बापाला न भेटलेलंच बरं म्हटलं. बाप बाप होत आहे. सांगण्याचा मतित अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांच्या भक्तीचा परिचय त्यांनी स्वतः दिला नाही. मी तेच सांगतो, संतांनी स्वतः चमत्कार केले नाही, पण त्यांचं सामर्थ्य प्रसंगवशामध्ये लोकांना हळूहळू कळलं. आता महाराजांनी काय स्वतः थांबून हा कटोऱ्याचा चमत्कार केला का स्टेज लावलं आणि मग ते चमत्कार? ज्ञानोबाराय काय रेडा घेऊन फिरले का? चला आता पैठणला बोलला वेद, आता नेवाशाला जाऊ, आता पुढे मग बाजार सावंगीला येऊ, इथं एक कार्यक्रम करू रेडा बोलण्याचा. असं नाही केलं त्यांनी. हे घडलं ना. त्याच्यातून त्यांना लोकांची मान्यता हवी होती ना धन हवं होतं. कशासाठी रेडा बोलावला? एकच कारण होतं, पैठणच्या ब्राह्मणांना गर्व झाला होता विद्वत्तेचा. नाथ महाराज लिहितायत, पैठणचेच नाथ महाराज लिहितायत. कशासाठी रेडा बोलवला? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा मा. बस काम संपलं. विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांची महती शेवटी वाढत गेली आणि महाराजांचे विचार हे जगाला हळूहळू पटू लागले. महाराजांना असं वाटलं की होय, आपण ज्या कार्यासाठी आलो होतो, तुका म्हणे माझं धाडी लेणे रोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, हे कार्य मी काही अंशी का होईना करण्यात यशस्वी झालो. आणि आता दिसो नये जना ऐसे करी नारायणा ही भावना अंतःकरणात निर्माण होऊ लागली. ठीक आहे, ज्या कामासाठी आलोय ते काम आता मार्गी लागलंय, ते हळूहळू पुढे जाईल. अनेक चांगल्या विचाराचे समाजातली जाणती माणसं माझ्या कामाला पुढे घेऊन जातील, माझ्या वचनावर माझ्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतील, हा विश्वास ठेवून तुकोबारायांनी या जगाचा निरोप घ्यायचा ठरवला. आणि त्यावेळी वर्णन असं आहे की भगवान परमात्म्यानं महाराजांना स्वतः येऊन वैकुंठात घेऊन गेले. आता याच्याविषयीचे वाद प्रवाद जगामध्ये आहेत, ते राहतीलच, कारण त्याचा कोणताच संदर्भ पुरावा तो निश्चितपणे सामान्य तुमच्या माझ्यासारख्याला मिळत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की संत हे नेहमी ब्रह्मपदावर जात असतात, देवपदाला जाऊन प्राप्त होत असतात. ब्रह्मेशाना परवते वाढण्याची नाही जीवाते, या तत्वाप्रमाणे ते ब्रह्मपदापर्यंत जाऊन स्थापित झाले, ते देवलोकी गेले. आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी विचार रूपानं अभंग रूपानं मात्र आजही आमच्या घरात आहे. म्हणून आपल्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा, संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं भागवत, माऊलींची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाचं घर या 3 ग्रंथाशिवाय खाली असू नये. कारण हे 3 मी नेहमी म्हणतो, जर घरातला माणूस कोणी गेला आणि 10व्याच्या प्रवचनाला कीर्तनाला जर ज्ञानेश्वरी दुसऱ्याकडून मागून आणावी लागली तर ते फारच लाजीरवाण आहे. म्हणून ज्ञानेश्वरी आपली आपल्या घरी असावी, आपल्या घरात गाथा असावी, आपल्या घरात संतांचे ग्रंथ असावेत, त्याचं चिंतन व्हावं आणि त्या चिंतनातून त्या संतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहावे. महाराजांचं वैकुंठगमन कसं झालं त्याचं वर्णन केलेलं आहे की पांडुरंग परमात्मा विमान घेऊन आले किंवा त्यांनी विमान पाठवलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, पुंडलिक वरदा
समर्थ जेणे केला पुरुषार्थ. कोणता पुरुषार्थ? काळाला जिंकलं. जळी दगडा सहित वह्यात हरियल्या जैशाला ह्या. आणि मग रामेश्वर भट्ट जे एकेकाळीचे विरोधक, ते आपल्या सहकाऱ्यांना सांगतायत की बाबांनो, तुकोबाराय हे सामान्य नाही आहे, ते साक्षात भगवान विष्णूचं स्वरूप आहे. अभंगाचं आ